आज दुपारच्या जेवणासाठी पप्पाने मस्त मोठे मोठे 2 हलवे आणलेले. एकीकडे पप्पा हलवे साफ करतायत, तर दुसरीकडे मी रश्श्यासाठीचं वाटण तयार करून घेतलं. वाटणाचं साहित्य मी कमेंट सेक्शनमध्ये देते आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घातला. त्यामध्ये आधी टोमॅटो घालून घेतला, जेणेकरून मसाले जळायला नको. त्यानंतर घातली हळद आणि आमचा घरगुती आगरी मसाला. मसाले मंद आचेवर एकजीव करून घेतले. मग यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटे परतून घेतलं. मग किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातला. रश्श्याला थोडा आंबटपणा येण्यासाठी यामध्ये कोकम घातला आणि सर्व छान एकजीव केलं. रश्श्याला उकळी आल्यावर यामध्ये हलव्याच्या डोक्याच्या साईडचे जे तुकडे होते ते घातले आणि मधले तुकडे फ्राय करायसाठी ठेवले. सर्व छान एकजीव करून घेतलं आणि पातेल्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मीडियम आचेवर रस्सा शिजवून घेतला. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आमचा मस्त असा हलव्याचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला. त्यासोबत होता गरमागरम वाफळता भात आणि तांदळाची भाकरी. खूप सुंदर असं जेवण झालं.